मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. अनेक नेने साधन नामुचे वंशी हरी कीर्तन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र संत नारायण महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी थोर संत शंकर स्वामी महाराजांच्या फडाचा हा फिरता 274वा अखंड नाम सप्ताह पारळा ग्रामस्थांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा. दोन्ही प्रेरणास्थान महात्म्यांना प्रथमतः वंदन करतो. संत शंकर स्वामी महाराजांच्या फिरत्या सप्ताहासाठी सगळे गाव गट तट हेवे दावे विसरून एका माईची लेकर होऊन एकत्रित आली म्हणून ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. एखाद्या श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा पारळाकर ग्रामस्थाने हा सप्ताह ऐश्वर्या. म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. पण ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन आलेच. या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं बरे का आमदार साहेब. म्हणून ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. सर्व गायनाचार्य पार आमच्या महादेव महाराजापासून इकडच्या शंकर महाराजापर्यंत सर्व गायनाचार्य सर्वांना नमस्कार. विनेकरी महाराज, टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, इकडच्या सर्व जनाबाई मुक्ताबाई त्यांनाही नमस्कार. पुरुष कीर्तनकार, महिला कीर्तनकार, त्या सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. आज वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व ज्या दिवसाला त्याला हरिदिनी म्हटल्या जातं, अतिशय पवित्र असा हा दिवस आहे. त्यात हरिदिनी आहे. अभंग ज्यांचा ते नारायण महाराज आहे. नामदेव रायाच्या 4 पुत्रापैकी हे थोरले सुपुत्र आहे. फार मोठा परिवार. एकंदर
ही 8वी पिढी यदू सेठ, हरी सेठ, गोविंद सेठ, गोपाळ सेठ, नरहर सेठ, दामा सेठ, मग नामा सेठ. आणि त्या नामा सेठचे हे 4 सुपुत्र, कपड्याचा व्यवसाय म्हणून सेठ, नारायण, विठोबा, महादेव आणि गोविंदा. त्या 4घाचे लग्न झाले. मी लग्नाला नव्हतो पण वाचून सांगतो. लाडाई, गोडाई, यसाई, या 4 सुना, ही 4 मुलं. आऊबाई नावाची बहीण, निंबाबाई नावाची लेक, दामा नामा हे बाप लेकन, राजाई गोणाई सासू सुना. आणि ही आमदार साहेब 15वी आहे जनाबाई, 15वी. वेडी पिशी जणी दासी तिची ती गंगाखेडची जनाबाई. तिच्या आईचं नाव दमा होतं, बापाचं नाव करुंड होतं. पण ते दृष्टांत झाल्याप्रमाणे सांगितलं की ही जणी पंढरपूरला त्या नामदेवाच्या परिवारात जाऊ द्या म्हणून पंढरपूरला येऊन नामदेवाच्या परिवारामध्ये जनाबाई. वेडी पिशी जणी दासी त्याची. असा एकंदर 14 लोकांचा परिवार. नास्तिक नाही, सगळेचे सगळे आस्तिक होते. स्मरती हरी 4घे पुत्र 4घ्या सुना, नित्य स्मरती नारायणा. संत नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गोष्टी ऐकल्या की वाल्मिकीजींनी 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं आणि पश्चाताप झाला. मी अजून एकही अभंग लिहिला नाही, वृथाम्या आयुष्य गमाविले. मी 100 कोटी अभंग लिहिणार अशी प्रतिज्ञा केली. आणि पांडुरंगाला येऊन सांगतात, देवा मी 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केली. अरे काय करून बसला नामा, हे कसं शक्य आहे? मग वाल्मिकीला कसं शक्य झालं? त्याचं कारण होतं बाबा, वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. तर त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं. सत्य त्रेता द्वापारा माझी आयुष्याची बहुभरती, कली माझी सेत नेमिले तेही नाही पुरती. म्हणायचं आहे 100, 60, 62, 65 पर्यंत बरेच जगाचा निरोप घेतातच. म्हणून घाई 61 साजऱ्या करण्याच्या पद्धती सुरू झाल्या. याचं कारण 62ची शाश्वती राहिली नाही म्हणून. प्राण जाण्याच्या क्रियाही बदलल्या. कृतयुगी अस्तिगत प्राण, त्रेतायुगी रुधिर प्रवाही जाय, निगुण द्वापारे मास नासल्या पावे, मरण कलियुगी अन्न न मिळता. कृतयुगामध्ये हाड असेपर्यंत माणसं जिवंत असायची. हाड. वाल्या कोळाचा दृष्टांत डोळा पुढे आणा. तू इकडे जरा, त्याचं वैयक्तिक चाललं काय. इकडे इकडे संतच आहे पण थोडासा काय आणलं, रिव्हॉल्वर घेऊ नका. ठीक आहे. बयस इथेच मारा मारा येही मंत्र उनके अंतर्भेदा, वाला था सुवा वाल्मिकी भेट भई नारदा. नाम राम से नाम राम से. उलट्या नामाचा जप करीत बसला वाल्या कोळी. बरेच दिवस बस जप केले. वाल्मिकीने फुटली टोणप्याला पाणी तो आधाराला घेतलं होतं. टोणप त्याचा वृक्ष झाला. अंगावरती वारुळ झालं. सगळे मांस, रक्त, त्वचा मुंग्या किड्यानी संपवली. आणि बऱ्याच वर्षांनी परत नारदजी येतात तर वारुळातून ध्वनी येत होता. लक्षात आलं की इथे एका बाबाला बसवला होता आपण. मग वारुळ बाजूला केलं. नुसता हाडाचा सापळा तरी जिवंत. याला म्हणतात कृतयुगी अस्तिगत प्राण.
त्रेता युगे रुधिर प्रवाही जाय निघून, द्वापारी मास नासल्या पावे मरण, कलियुगी अन्न न मिळता. त्यावेळेला आयुष्य भरपूर होतं, आता थोडं आहे ते बाकीचं माहिती नाही. देवा मी प्रतिज्ञा केली, आता नामदेवाचा हट्ट पूर्ण करण्याच्या उद्देशानं पांडुरंग सरस्वती मातेकडे जातात. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी, पैसावे जीवाग्री नामयाच्या. सरस्वती, माझ्या नामानं प्रतिज्ञा केली 100 कोटी अभंग लिहिण्याची, मग तुम्ही माझ्या नामाच्या जिवेवर वास्तव्य करा. सरस्वती माता म्हणाल्या, देवा तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तो शिंप्याचा नामान त्याच्यासाठी वशिला लावायला माझ्यापर्यंत येता. त्याचं कारण आहे सरस्वती, माझ्या नामानं 100 कोटी अभंग लिहायची प्रतिज्ञा केली. लाडका लढिवाळ नामा माझे ताणे, तयाला मजवीन कोण आहे. म्हणून विनंती केल्यावर सरस्वतीनं नामदेवरायाच्या जिवेवर निवास आणि मग अभंग लिहायला सुरुवात झाली. तरी अभंग पूर्ण झाले पाहिजे म्हणून पूर्ण घर अभंग लिहायला बसवलं. घर म्हणजे घरातली माणसं, आणि सर्वांनी अभंग केले. आमदार साहेब, लाडाई घोडाई यसाई साखराई, 2.5 कोटी पायी केली त्यांनी. 1.5 कोटी, 12.5 कोटी जनाईची वाणी, येती चक्रपाणी तिच्या घरा. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्वते साच नामयाचे. 50 लक्ष अभंग रखमाईने केले. 1 लक्ष केले पांडुरंगे. त्याच्यात 1.5 कोटी अभंग नारोबाचे कवित्व. त्याच्यातला हा. पूर्वी एकादशी कशाला म्हणतात अजिबात माहिती नव्हतं, पण एक व्रत पुढे येऊ द्या, एका महात्म्याचं त्याला नाव जोडल्या गेलं. आताही पाहना तुम्ही, माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त कळतं. दलितांचे कैवारी एवढा शब्द आला की पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. दुसरं नाहीच, त्या शब्दाला तेच शब्द जोडल्या जाणार. तसं द्वादशी राजा अंबरीश, एकादशी राजा रुक्मांगद. हे व्रताचं महात्म्य माहिती नव्हतं, पण त्याचं कारण घडलं. राजा रुक्मांगदाची फुलाची बाग, फुलं रोज चोरीला जायचे. सगळे सेवक ठेवलेले, पण फुलाचे चोर सापडत नाही. फुलाची चोरी रोज. एक दिवस चोर सापडले आणि सेवक पळतच आले. चोर सापडले सरकार. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. म्हणजे कुठले होते? हे पृथ्वी तलावरचे नाही, इंद्राचे नोकर. रोज त्यांच्या वाहनातून यायचे आणि वरच्यावर फुलं तोडून चोरून निघून जायचे. मग कसे पकडले? अहो पकडले नाही, सापडले. त्यांचं विमान बंद पडलं, मुद्दे मालासह सापडले. आमदार साहेब, राजाला फुलं चोरीला जातात याचं दुःख झालं नाही, पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं देवाच्या राजा इंद्रानं चोरून न्यावे याचा आनंद झाला. रुक्मांगद राजा आला, ते सगळे गयावया करू लागले. आमचं विमान बंद पडलं सरकार. रोज तुमच्या बागेतली फुलं आमच्या मालकाला इंद्राला आवडत होती म्हणून आम्ही रोज चोरून नेत होतो. आज विमान बंद पडल्यामुळे आता नाईलाज झाला. रुक्मांगद राजे म्हणाले, मग ज्या फॅक्टरीमध्ये हे विमान निर्माण झालं तिथं स्पेअर पार्ट किंवा मेकॅनिक तिथे मिळतील. इथं नाही. एक उपाय आहे, एक उपाय आहे राजे. काय? आज एकादशी आहे योगायोगाने, आणि जर कोणी उपवासी असेल त्याच्या हाताचा स्पर्श जरी झाला तरी मेकॅनिकची गरज नाही, आमचं विमान उड्डाण होणार आहे.
आता दुपारचे 2 वाजले होते आमदार साहेब. लोक सकाळचं उपीट बरं का गोविंद भाऊ आणि दुपारचं जेवण करून तयार होते. राजाला दवंडी द्यावी लागली आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले. जो कोणी आज उपवासी असेल त्याच्या हाताचा स्पर्श झाला म्हणजे विमान उड्डाण होणार आहे आणि विमान उड्डाण झाल्यावर राजा रुक्मांगद त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. दवंडीवाले पण सगळे जेवून असल्यामुळे कोणीच एका झोपडपट्टी पुढून दवंडीवाले चालले होते. एक जक्कड म्हातारी झोपड्या पुढे बसली होती. ती कानात कमी होती पण काहीतरी वाचतय कोणीतरी वरटतय तिच्या लक्षात असा इशारा केला. म्हातारीनं असं केल्या बरोबर दवंडीवाल्यांना वाटलं सापडली. उपवाशी आहे वाटतं. उपवाशी आहे का आजीबाई? नाही बाबा. मग कशाला बोलवलं? हे कशाचं वाचतंय म्हटलं मी. अरे जो उपवासी असेल त्याच्या हातानं विमान उड्डाण होणार आहे मग राजा रुक्मांगद त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. म्हातारी तर उठून उभीच झाली. तुम्ही उपवासी नाही ना? नाही. मग उभ्या का झाल्या? माझी सून उपवासी आहे. एकादशी केली का तिनं? नाही. मग उठल्या उठल्या शेवरीच्या दांडक्यानं हाणलं लेकानं. त्याच्यानं रुसलीन अजून काही खाल्लं नाही. 2 वाजले तरी असं. मग दवंडीवाले म्हणले ओ चला विमानाला हात लावायला. तुम्ही हात लावला आणि विमान उड्डाण झालं की राजा बक्षीस देणार आहे 5 गाव. ती म्हणले नाही येणार. या थोडंसं पुढे या. 5 गाव बक्षीस मिळणार आहे फक्त विमानाला हात लावायला चला. नाही येणार. म्हातारीनं सल्ला दिली दवंडीवाल्या दादा हे जर एवढी सरळ असती तर लेकानं हाणली असती का सकाळी. मग आता हे इशारे करू नका. आता येणारे येतात. ओ पाहुणे येतात. हे काही लग्न नाही येतात बरोबर. कोणी रुसणार नाही तुमच्यावर. विठोबा मग आता ही कशी काय जाईल तिथे? माझ्या लेकाला बोलवा. लेकाला कुठं आहे लेक? पाटलाच्या शेतात गेला ऊस तोडायला. तो आल्याशिवाय हे एकादशी जात नाही विमानाचं. आमदार साहेब हे दवंडीवाले गेले. त्याला सांगितलं ए लेका तुझं भाग्य उदयाला आलं. काय ऊस तोडत बसला? तुझी बायको उपवाशी आहे. तिनं हात लावला की विमान उड्डाण होणार आहे. विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. त्यानं डोक्या एवढं उंच शेवरीचं ओलं दांडकं तोडलं आमदार साहेब. का त्याला माहिती होतं आपली एकादशी कशी आहे. तयारीनं चालत. चाल विमानाला हात लावायला. नाही येणार. नाही येणार. पाया सारून दांडकं उगारल्या बरोबर एकादशी स्टँडअप पुढे. आता दांडकवालं मागणी एकादशी पुढं. प्रचंड गर्दी होती विमानापर्यंत. तिला आणल्यानंतर राजा म्हटलं बापरे कोणीतरी माझ्या नगरात माझी लज्जा रक्षण करणारं सापडलं बाबा. ही उपवाशी आहे. दवंडीवाले म्हणले हात लावा म्हणा. हात लावा. नाही लावणार. नवराई म्हणला हात लावा. नाही लावणार. नाही लावणार. दाणकं उगारल्या बरोबर घाबरली. दोन्ही हात विमानाला गेलं विमान. राजा
त्याच्या आनंदाला पारावर नाही. आनंदाश्रूच्या धारा डोळ्याला लागल्या. आता स्वर्गात पठ्याची कीर्ती जाईल की राजा रुक्मान गदाच्या नगरात एवढे पुण्यवान लोक आहेत. हात लावला की विमान उड्डाण झालं. खुश झाला राजा. आता या माऊलीची मिरवणूक ठरली. आमदार साहेब म्हणून हत्ती घोडे सगळ्या लवाजमात 3-3.5 किलोमीटर लांबीची मिरवणूक स्वतः राजा रथामध्ये बसून आणि यांच्यासाठी एक रथ सज्ज केला. पण रथात एकटी कशी बसवायची हे दांडकवालाही बसवावं लागला. त्याला काही इलाज आहे. ती मिरवणूक आता येणं दम काढावं का नाही. मिरवणुकीत घेणं माझ्या बळावर मजा करून ताशा तरी वाजला होता का लग्नात. हे बघा ना 4 किलोमीटर स्वतः राजा मिरवणुकीत गब्बस हा म्हणला. तुला तरी बसायला भेटलं असतं का सकाळी हाणलं नसतं दांडक्यानं तर. मी तिथंच होतो ही चर्चा. राजा रुक्मान गदाने विचार केला बापरे नवऱ्यानं हाणल्यामुळे रुसून बसली. काही खाल्लं नाही. दिवस एकादशीचा त्याचा परिणाम तिच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. आणि हेतू पुरस्कर एकादशी केली तर काय होणार नाही. म्हणून राजा रुक्मान गदानं सर्वांना विनंती केली आजपासून दर 15 दिवसांनी येणारी एकादशी प्रत्येकाने करायची. म्हणून सर्वच्या सर्व प्रजाजन एकादशी करू लागले. याचा परिणाम रुक्मा आम्हाव्रत एकादशी आणि ते दशमीला सुरू होते. दशमी व्रताचा प्रारंभ काल. उद्या संपत द्वादशीला. ही 3 दिवसाचं आहे. आमदार साहेब अथ ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन् दिन त्रैकांश मास मसुरान चनकान कोद्रवास तथा शाकम मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने दशम्याम दश वस्तूंनी वर्जित वैष्णव सदा. या 10 वस्तू दशमीला त्यागायच्या, 11 एकादशीला आणि 12 द्वादशीला. असं 3 दिवसाचं हे व्रत आहे. दशमीला 10 वस्तूचा त्याग सांगितला. अथ ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांशम मांसम मसुरान्नम चणकान कोद्रवांस तथा शाकम मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशवस्तूनी वर्जयत वैष्णव सदा. 10 कोणत्या आता सांगितल्या त्या बस. दशमीला काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही. कांश मांस खायचं नाही. मांस खाण्याचा अधिकार त्यांना आहे जन्मतः डोळे बंद, दात सुळे, जिभेनं पाणी पिणे. हे जमतंय त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. कुत्रीची पिलं, कोलीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं जन्मतः डोळे बंद, दात सुळे आणि पाणी जिभेनं पितय त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही घरी गेल्यावर बैला पुढं, म्हशी पुढं, हल्या पुढं मांस ठेवा. ते तुमच्याकडे बघल. आम्ही वटानं पाणी पितो, हा अधिकार आमचा नाही. मराठी कळते तुम्हाला. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. अधिकार त्यांचा आहे मांस खाण्याचा जे जिभेनं पाणी पितात. कांश मौसम मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध. मी का थांबलो आमदार साहेब. पुढचा शब्द कठीण आहे. परान्नंच दुसऱ्याचं जेवायचं नाही. आमचा एकही दिवस तसा जात नाही. काय करा हा ना. पंचायत रोज दुसरीकडे चपात्या खाणं चालल्या. तर हे वाचून दाखवतो बाबा. परान्नंच आणि पुनर्भोजन 2 वेळेला जेवायचं नाही. अशा 10 वस्तूचा त्याग दशमीला.
मग एकादशी द्यूतक्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यंच एकादश्याम विवर्जयत. ह्या 11 एकादशीला सुरुवात आहे द्यूत क्रीडांच. जुगार खेळायचा नाही. दंतधावण मिश्री चहाडीत परापवादम वैष्णव्यम चुगली स्थेयम चोरी हिंसा खून रतीम भोग कोपम रागवणे म्हणजे विनाकारण. राग पाहिजेच आमदार साहेब. अजिबात राग नसला तर तुम्हाला जगू देणार नाही. तुमच्या जागेवर यष्टीत तुम्हाला बसू देणार नाही लोक. गोपी चंदन दिसलं की आला उठ बाबा, परिचय नसता. अरे बाबा मला बसायचं आहे आणि मी तू चाल उभा का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. अरे एवढी नम्रता काय हो? समर्थ रामदास स्वामीचा ऐका. अति कोपता कार्य जाते लयाला, पण अति नम्रता पात्र होते भीतीला. अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नाही तर एखाद्या गावामध्ये एखादं घर कितीही श्रीमंत असू द्या आणि त्या घरातले सगळे भाऊ जर जयहरीवाले असू द्या तर पूर्ण गाव त्या घरावर दबाव टाकतं विनाकारण. त्याच्यातले 2 भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे आणि 2 बाह्या सारून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. नवरा बायको दोघही रागीट असेल तर एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, मग हिसकून घेणारं एक पाहिजे, मग मरेपर्यंत नवरा बायको जगतील. एवढं लक्षात. रामायणातल्या जोड्या माहिती आहे ना तुम्हाला आमदार साहेब? रामाची भरताची जोडी पाहिजे होती, दोघही शांत होते. लक्ष्मण रावण शत्रुघ्न पाहिजे होते, दोघही रागीट होते. पण नाही, एक शांत एक रागीट, एक शांत एक रागीट. रामानं शांत करावं, लक्ष्मणानं रागवावं. शत्रुघ्नानं कमरीत लाद घालावीन, भरतानं धरून बाजूला करावं. याचं नाव रामायण. हे याची आवश्यकता आहे. अति कोपता हे वाईट आहे. म्हणून विनाकारणचं रागावणं. अनृतम लबाड बोलणे. अनृतम वाक्यांचे एकादश्याम विवर्जयत. आणि मग द्वादशी उद्या त्याला 12 कांशम मासम सुराम शूद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशस्त्यजत. ह्या 12 गोष्टीचा त्याग द्वादशीला, 11चा एकादशीला आणि दशमीला 10चा. म्हणून हे 3 दिवसाचं व्रत अथ ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन दिनत्रय. दशमी व्रताचा प्रारंभ हे भाषांतर जवळजवळ लक्षात आलं तुमच्या. काल सुरू होतं ते उद्या संपतं. असं अनन्य साधारण व्रत वारकरी संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायामध्ये ज्याला महत्व आहे तो आजचा दिवस आहे. आणि नारायण महाराज स्वाभिमानानं छातीला हात लावून सांगतात, जया असे मोक्षाची चाड त्याने नाना साधने कबाड सांडून या व्रत दृढ एकादशी करावी. फायदा काय? ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूसी वगैरे वगैरे. हे सगळे अभंग तुम्हाला पाठ आहे. व्रत एकादशी. त्याच्या पुढे शब्द आहे देव केशव तीर्थ तुळस. नुसतं देव म्हटलं नाही, त्याला केशव जोडला. कारण नुसता देव म्हटलं तर अतिव्याप्ती दोष येतो. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव हे तिन्ही दोष टाळून संतांनी निर्दोष लक्षण केलेलं असतं. इतरावर लक्षण जाणं याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. जसं परदेशातली माणसं आली आणि पाराळ्याच्या लोकांना विचारू लागली, गायी कशा असतात गायी?
अरे 2 शिंगण 4 पाय. झालं, यानं ऐकलं 2 शिंग 4 पाय. पुढं गेलं, पाटलाचे बैल बांधायला चरत होते. ह्या गाईच आहे ना, डोक्यात फरक झाला का तुझ्या बैल आहे. पारायाचे लोक म्हणले हो काय 2 शिंगण 4 पाय, यालाही 2 शिंगण 4 पाय आहे. अरे 2 शिंगण 4 पाय पण 4 स्तन पाहिजे, तिला म्हणतात गाय. असं आहे का. मग पुढे गेलं बंगल्याला, तिथं म्हशी चरत होत्या. यानं डोकं चालवलं, 2 शिंग 4 पाय 4 स्तन, ह्या गायी असल्या पाहिजे. ह्या गायीच आहे ना, दिवसा आंधळा झाला का म्हशी आहे. अहो ते मागच्या गावचे म्हणले ना, 2 शिंग 4 पाय 4 स्तन, त्याला म्हणतात गाय. अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तन आणि मानेखाली पोळी पाहिजे तर गाय. नुसतं 2 शिंग 4 पाय म्हणलं तर लक्षण बैलावर जातं. 2 शिंग 4 पाय 4 स्तन म्हणावर लक्षण म्हशीवर जातं. मग निर्दोष लक्षण करण्यासाठी 2 शिंग 4 पाय 4 स्तन मानेखाली पोळी, तिला म्हणतात गाय. तसं नुसता देव म्हणावा ते बांधावरच्या देवाकडे जातं, अतिव्याप्ती दोष येतो. हे आपण केलेले, ते झालेले. 101 जन्मा जन्मुनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्माननो, हा ब्रह्मदेव झाला. शतमक संपत्ती स्वर्गीचे, हा इंद्रदेव झाला. हे झालेले आणि हे आपण केलेले. ते पूर्वीचा काळ होता. बाळ रडायला लागलं की शेजारची म्हातारी काठी टेकत यायची. काय झालं, बाळ रडतं. टीव्हीचं नाही सांगत हा. अगं मग असं कर, चतकोर भाकरी घे, तव्याचं काळे लाव, 2 बिबवे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी त्याच्यावरून उतरवून चौकात नेऊन टाक. म्हातारीची सलाह. चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळे, चमड्याचा तुकडा, 2 बिबवे, तांब्याभर पाणी, लेकरावून उतरून तिकडे तांब्याभर पाणी, ते नेऊन चौकात टाकलं. बाळ रडायचं थांबलं. अरे तव्याचं काळे लावलेल्या चतकोऱ्या भाकरीवर जो देव खुश झाला, तो तुम्हाला गुलाबजामन बासुंदी देईल का. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागते सीते अवदान. हे तुम्ही आम्ही केलेले, ते झालेले. मग हा नाही घडविला नाही बैसविला म्हणून देव शब्दाला केशव शब्द जोडला. देव केशव. केशव आणि केशव मध्ये 2 अर्थ आहे. एक अक्षरात अर्थ आहे, केशवम क्लेशनाशाय हा शब्दार्थ आहे. पण केशव याच्यात 3 अर्थ आहे. केचा अर्थ ब्रह्म आहे, शेचा अर्थ शंकर आहे आणि ओचा अर्थ विष्णू आहे. विष्णू म्हणजे पालन आहे, शंकर हा संवार आहे आणि ब्रह्म उत्पत्ती आहे. म्हणून घडी मोडी हेळा मात्रे प्रसवला विश्व तोची, हे सगळे त्याच्याकडे म्हणून या देव केशव नव्हे. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. देव शब्दामध्ये आमदार साहेब दीव धातू आहे. दीव दिवेती नाम प्रकाशने असा त्याचा अर्थ होतो. मग प्रकाशाला जर देव म्हणायचं असेल तर लाईटलाही देव, ते बटनवर आधारित आहे. चंद्र तो परप्रकाशित आहे, सूर्यामुळे प्रकाशतो. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. आणि मग सूर्याला म्हणा, त्यालाही प्रकाश पुरवणारी एक शक्ती आहे. यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात, त्यालाही प्रकाशित करणारी जी एक शक्ती आहे त्याला म्हणतात देव. म्हणून देव शब्दाचा असाही अर्थ पावर केलेला आहे. पावर ते मला येत नाही बरं का, वाचून सांगतो. ते आमचे विवेकानंद स्वामी परदेशात जातात. आता हे महाराजच आहे, परदेशात जातात तेव्हा त्यांना ते लोक प्रश्न विचारतात, बहुत से देव देवता मानने वाले लोग आपके हिंदुस्तान में हैं जी, तो देवता है कितने, त्यांचा प्रश्न. म्हणजे ते माझं चुकलंही पण ते पाठ करून असते, हाऊ मेनी गॉड्स, त्यांचा प्रश्न आहे. विवेकानंदजींनी उत्तर दिलं की
एकच देव आहे, गॉड इज वन. मग त्यांचा दुसरा प्रश्न, तो राहतो कुठे? व्हेअर इज गॉड? मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. हे माणसाचं शरीर आहे ना, ते त्याचं राहण्याचं मंदिर आहे. मग तिसरा प्रश्न, हु इज गॉड? गॉड इज पॉवर. हे शेवटचं उत्तर आहे. त्याच्यातली जी सत्य, अरे पायाच्या सत्तेनं शरीर चालतात, तर प्रेताला पाय असतात का नसतात? मग एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं तर ए चौघही पोरं उचलू शकत नाही तुम्ही, मग काय करावं पप्पा? तुम्ही डांबरीनं या, मी येड्या बाभळीतून येतो, आणि मग पत्र्याच्या शेडमध्ये आल्यावर पेटवा. असं चालत जातं का? चालवावं लागतं. चाले हे शरीर कोणाचे आसक्ते. नाहीतर सगळी इंद्रिय आहे, डोळे, कान, नाक, तोंड आणि नात्या गोत्याची माणसं भोवताल बसलेली आहे. काय रडारड चालते तेव्हा प्रेम पहा. शपथ खोटं सांगत नाही. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल, मरून पहा. जन्मभर तुम्हाला जे चांगलं बोललं नाही, ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता राव, हिरा होता. बस सूर्यास्त झाला, गावात अंधार पडला, आता धडाडीचा कार्यकर्ता गेला, काही मजा नाही. त्याचं आपलं जन्मभर पटलं नाही, त्याला अजिबात खोटं जमत नव्हतं, आणि याला खरं चालत नव्हतं, म्हणून दोघांचं पटत नव्हतं. हे प्रेत यात्रेमध्ये चालतंय. भोवताल बसलेली, मग नात्या गोत्याची ती रडारड चालती. मुलगी रडती, आई रडत, सगळे रडतात. कळल्या कळल्या आली बाबा, चमचा भर तरी दूध घ्या ना डेड बॉडीला. एक शब्द तरी ऐका ना, एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, 6 महिने जर्सीच्या गोठ्यात पडून होतो, तूच बघत नव्हती, आणि आता एकदा बघा. त्याला डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, यांचा आग्रह आहे, एकदा बघा, एकदा पहा. तरी तोंड असून का बोलत नाही, कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही? ही क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. म्हणून देव म्हणजे पावर, नाम शक्ती. चाले हे शरीर कोणाची आसक्ते. आणि केशव त्याला जोडलेला हा शब्द आहे. इतर देवावर लक्षण जाऊ नये म्हणून निर्दोष लक्षण करण्याकरता हा केशव, देव केशव. त्याच्या पुढे शब्द आहे तीर्थ तुळसी. तीर्थ तुळसीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलेलं आहे. नवे देवाला, देवाला हे अति आवडतं, अति प्रिय आवडे तुळशी बुक्का. आता इथेही थोडा संशयच आहे आमदार साहेब. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का असे 2 शब्द आहे. मग समास कोणता लावायचा? षष्टी तत्पुरुष का द्वंद्व? कारण इथे दोन्ही लागतंय ना, दोन्ही लागतं. आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे. ज्या समासाचे दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. खरं खोटं, पाप पुण्य, शत्रू मित्र, धर्मार्जुन, कृष्ण अर्जुन, भीम अर्जुन, हे प्रधान पदे 2 आली की तो द्वंद्व समास होतो. मग तुळशी आणि बुक्का दोन्ही पद प्रधानच आहे, मग द्वंद्व समासही होतो. पण षष्टी लावली तर तत्पुरुष होतो. तुळशीचा बुक्का. मजा पहा. हे मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे, आणि अभंगावर बोलायचं असलं तर जास्तच कठीण आहे. ज्याला चालीपुरता अभंग घेऊन काही बोंबलत सुटायचं आहे त्याला काही कठीण नाही. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, म्हणजे तुळशी आवडती आणि बुक्काही आवडतो, हा एक अर्थ. पण अतिप्रिय आवडे तुळशीचा बुक्का, कारण तुळशीची लाकडं जाळून जो बुक्का केला जातो तो सुगंधी असतो, आणि तो आमच्या पांडुरंगाला अति आवडतो. आमच्या नशिबाला जो बुक्का आहे आमदार साहेब, तो येड्या जमतोय तो. विकाल तेथे विका माती, नाव ठेवणी बुक्का. मातीला बुक्का नाव ठेवून वाटेल त्या ठिकाणी विका, पण आमच्या जवळ नाही चालणार महाराज. माझा तुळशीचा बुक्का म्हणजे देवाला अति आवडती तुळशी. सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं, मग गुलाबी असो का निळी असो, लक्ष्मी.
पण लक्ष्मी देवाच्या मागे लागली तरी देवानं तिला फक्त चरणाची सेवा दिली. आणि अतिप्रिय आवडणारी वस्तू चरणाजवळ नसते, ती कंठाला असते. आईच्या दृष्टीनं बाळ अतिप्रिय. मोलमजुरी करणारी माय असू द्या, घामानं भिजली, गवताचा भारा डोक्यावर, भुकेचा डोंब पोटात उठलेला न आलीन गवताचा भारा टाकला की तिचा 2 वर्षाचा पिंट्या झोपड्यातून दुडुदुडू दुडुदुडू धावत येतो. माय तशीच उचलते. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलूनी करी कंठी लावी. आईच्या दृष्टीनं अतिप्रिय बाळ ती कंठाला लावते. म्हणून तुळशी अतिप्रिय कशावरून? आमच्या देवानं कंठाला लावली म्हणून. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का नव्हे. भगवान स्वतः सांगतात, जर तुम्हाला बक्षीस मिळवायचं असेल, टीव्हीला जर पाहिलं, आपण यांना पाहिलं का, अथवा पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल, तर पहिल्यांदा मला तुळशी जवळ पाहायचं. तिथं नाही सापडलं तर पाराळ्याच्या सप्त्यात बघायचं. आणि तिथंही सापडलो नाही तर भक्ताच्या हृदय कमळात पाहायचं. पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी, आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा, हे उद्धवाला सांगितलेले पत्ते आहेत 3 ठिकाणी. शेवटी भक्ताच्या हृदय कमळात, नाही सापडलो तर संताच्या मेळात. तुळशी वंदावी माऊली, अरे हे संताची सावली. हा अभंग नाथांचा आहे, नाही तर गाथ्यात तुकोबारायच्या बघाला. तुळस वंदावी माऊली, अरे संताची सावली, तुळशी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. आपल्या तुळशीला अतिशय महत्व दिलंय. तुळस पवित्र मानलेली आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये प्रेताच्या मुखातही तुळशीचं पान. थांबा थांबा, आधी तुळशीचं पान घाला. जन्मभर कोंबड्या संपवल्या असं कोणी म्हणत नाही, पग घाला कोंबडीचं. नाही, तुळशीचं पान पवित्र करण्याचा प्रयत्न चालतो. म्हणजे पवित्र मानलेलं आहे, देवाला आवडणार आहे. बस तुळशी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. म्हणून तुळशीचं तीर्थ, केशवाचं पूजन आणि एकादशीचं व्रत, याशिवाय आम्ही दुसऱ्या साधनात सगळे कपिल देव, तेंडुलकर, महेंद्र धोनी. मी आधीच सांगितलं, भागवा भागवी नाही, शिवरकर काट कसर नाही. आमचे लाखे कुठे आहे? आम्ही 5 वर्ष एकत्रित होतो. म्हणून तुम्हाला पाहिलं की आठवण येते लाखे बाबाची. आणि नेनेबा साधन अर्धा तास उशिरा आलो मी आमदार साहेब. त्याच्यामुळे आता मी 12:30 शिवाय नाही सोडत हो. नाही तर तंतोतंत पाळतो, पण ते गाडीचा घोटाळा झाला, मध्ये पंक्चर झाली, म्हणून ठरल्या वेळाप्रमाणे अर्धा तास उशीर झाला. त्याच्यात गेला. होतंय तसं. पूजनीय उद्धवजी महाराज मंडलिक यांनी या सर्वांच्या वतीनं मला हे कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. त्यांनी स्मरणही करून दिलं. इथल्याही संयोजकांचे फोन आले, पण हा समाज बघितला, भाग गेला, सेन गेला. अवघा झाला आनंद. पत्रकार मंडळीने आपल्या घरचंच कार्य समजून याचा प्रचार प्रसार केला. म्हणून दिव्य मराठीसह सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एकदा मध्यांतर म्हणजे आता विठोबा रखमाईच आहे, इठ्ठल इठ्ठल येण्याची शक्यता असते, ते येऊन जाते ते, पण तुम्ही समजून घ्यायचं. एकदा सर्वांनी थोडी मजा करू आपण. शूटिंगवाले पाराळ्याचा इतिहास आहे. पुढच्या पिढ्या सांगतील तो सप्ताह झाला होता, एवढा मंडप होता, तितकी जेवण, तितके माणसं, एवढं ग्राउंड. एकदा सर्वांनी हात वर करा. वा वा, हे तर ते महादेव बोवाले म्हणून ते प्रमाण, ते पुढचे ते भेटत नाही ना आपल्याला, कधीतरी येते चुकून.
नाही नाही येत ते येत अजून अजून वेळ बरोबर बरोबर आणतो वेल्डिंग मी. आणि नेने बा साधन केशवाचं पूजन, तुळशीचं तीर्थ आणि एकादशीचं व्रत, याशिवाय आम्ही इतर साधनाच्या भानगडीत पडणार नाही. याचा अर्थच आहे की बाकीची साधना आहे हो, उपायाची नाही वाणी येत. मग त्याच्यात का पडायचं नाही? काठिण्य आहे. एक लक्षात घ्या, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. पण योग दुस्तर आहे, कर्म सूक्ष्म आहे आणि ज्ञान सर्वसामान्याला न पेलवणारा आहे. त्याला अधिकारी लागतो. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आता हे ऐकतानाच कसं तरी वाटतं, तर ते मार्ग कसा असेल? सोपं आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून दोन दोष घालवले, मल आणि विक्षेप. आता एकच दोष आहे, तो आवरण दोष. त्याच्यासाठी तो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे हे नसल पटत तर श्रीमंताकडे पंगत होती, द्वादशीचा दिवस होता, लोणकडे तुपातली जिलेबी होती. प्रभो लोणकडे प्रतिष्ठित लोक 5-50 सांगितलेले जेवायला. बिगर शुगरवाले असल्यामुळे एकाने 40, 42, 45 जिलेब्या खाल्ल्या. बाकीच्या पदार्थाला हात लावला नाही. हात धुवायला हौदावर गेले, टाळकोण वाजवतो छोटं पोर पाहून. आल्यानंतर बसले लोडाला टेकून, पानाचे विडे, पण एक उतरल्या चेहऱ्यानं बसलं. का रे चेहरा उतरला? माझ्या शेजारीच बसून जेवला, 42 जिलेब्या दाबल्या, तरी तोंड कसं उतरलं? तुम्हाला 42 खाल्ले बा, पण 8,000ला आपलं 800ला एक जिलेबी पडली. म्हणला 800ला एक? बिल घेतलं का रे मालकान जिलेबीचं? नाही. मग कशी काय 800ला पडली? हौदात गेलो ना हात धुवायला, चिकट आले बोट, त्या लोणकडे तुपातली जिलेबी ना अंगठी पडली ना एका तोळ्याची, 36,000ची. हिशोब तूच कर म्हणला 42 जिलेब्याचा. अरे हे बरोबर आहे. पण खरंच पांडुरंगाची शपथ, हौदापर्यंत नेलं त्याला, याच हौदात पडली. मग दिसत कशी नाही? 3 दोष आहे. सोपा वेदांत. पाणी गढूळ आहे, हा मल दोष. पाणी हालतंय, विक्षेप दोष. 12 फूट पाणी आहे, आवरण दोष. आणि ते तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतं पडली हो. तुरटी आणा तुरटी, लगेच येते कीर्तनात, काळजी करू नका. तुरटी टाकली, पाणी स्वच्छ झालं. अंगठीचं अस्पष्ट ज्ञान, पिवळं पिवळं काहीतरी आहे तळाला. स्पष्ट ज्ञान नाही का पाणी हालतंय. खिडकी बंद करा. खिडकी बंद केली, वारा यायचा थांबला, पाणी स्थिर झालं, म्हणजे विक्षेप दोष गेला. तुरटी टाकल्यानं मल दोष गेला, अंगठी स्पष्ट दिसायला लागली. मग प्राप्त का होत नाही? आवरण दोष आहे. 12 फूट पाणी आहे. मग खालचा कॉक मोकळा केला, पाऊण तासात हौद रिकामा झाला आणि मग अंगठी प्राप्त झाली. हे जसं तसं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना याच्याद्वारा मल आणि विक्षेप 2 दोष गेले. आता फक्त आवरण दोष शिल्लक आहे आणि त्याकरता तो साधन चतुष्टय संपन्न आहे. साधन चतुष्टय संपन्न म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधना आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याला विवेक म्हणतात. यह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. त्याग वेगळ्या आणि वैताग वेगळ्या. मृदंगाचार्य, वैताग म्हणजे एकुलत एक, गोरगोमट देखणं, अनेक मुलीच्या बापाची टपाला आली तरी लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग.
एक वयाच्या 65च होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला महाराष्ट्रातल्या एकाही मुलीनं पसंत केलं नाही. आणि तिथून पुढे समाजाला सांगत सुटलं, पठ्ठा ब्रह्मचारी राहणार, नाही तर दुसरं काय करणार, हा वैताग आहे. म्हणून अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली, इच्छेचे परिभोगावे नरुचे मना माझी. हे वैराग्य, शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा समाधी षटकाणी मोक्षाची इच्छा मुमुक्षत्व ही आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं म्हणजे ज्ञान मार्ग सर्वसामान्याला न पेलवणारा आहे. चला कर्म मार्गाचा विचार करा तर तो सूक्ष्म आहे. प्रचंड दुधाचे भांडे माझे एक थेंब कांजी पडे, दूध ना दही जोडे करी खवडे दुधाचे, सूक्ष्म आहे. योग मार्गाचा विचार आला तो भक्ती मार्ग, भक्ती पंथ बहु सोपा. आणि त्याचे 9 प्रकार आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. या 9 मध्ये कीर्तन भक्ती आहे. आणि त्या कीर्तन भक्तीत पुन्हा 4 पोट विभाग आहे. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. म्हणजे सोप्यातलं 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 सोपं. अनेक मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा. भक्ती मार्गातल्या 9 प्रकारात कीर्तन भक्ती सोपी. आणि कीर्तन भक्तीतल्या 4 विभागातलं हरी कीर्तन सोपं. म्हणून अनेक नेने बा साधन आमचे वंशी हरी कीर्तन. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू, बरोबर करू. आमचे वंशी हरी कीर्तन झालं, आलंच आहे जवळ. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 1-2 महिन्याचे, जन्मांतरीची पाप जाण्याची ताकद सोपं साधन आहे. आणि आता सीझन आहे, सीझन कळतं ना, सीझन हाडाचा शेतकरी पाहिजे, हाडाचा. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही. याचा बाप नाही गेला शेतात, याचा आजोबाई नाही गेला आणि पंजोबाई नाही गेला, आणि ते यशीच्या रूम मध्ये बसून पुस्तक शेताच्या बांधाचं लिहितं. शेताला असा बांध असावा, 3 पिढ्यानं बांध बघितला नाही. ज्याला बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात की बैल जंगली प्राणी आहे. अरे तुला काय कळणार आहे बैल कोणता प्राणी आहे? याचा अनुभव घेण्यासाठी तुला मराठवाड्यात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. त्या पूर्वी मोठा असायच्या, मोठा हाकणारी मंडळी बसलेली असेल इथं, मोठा घरच्या मुलासोबत बोलतोय बाप, तसा दिवसभर बैलासोबत बोलायचा. तो पहिला झटका मारला का आमदार साहेब, मोठ सरळ होते. थारोळ्याजवळ, थारोळ्या, पाठ, कणा, नाडा, समदूर झालं, धाव. आंब्याची जांभळ्याची सावली 6 पावली 6.5 पावली मोठ. आलं ना जुनी मंडळी, जमला आता. मी फार जुना इंग्रजाच्या काळातला पटवून देतो. पहिला झटका थारोळ्याजवळ मारायचा शिवरकर की मोठ सरळ होते. दुसरा मारला की बुडते. आणि मोठ बुडाली, दिवसभर बैलाला मारत नाही कास्तकार. त्याचे शब्द असतात ते बरोबर. भरली बाळा रे, हा माहित आहे ना बाळा, हाकलेले लोक किती कानटव करतात बैल. चल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजतन, बदा बदा पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद त्या कास्तकाराला होता. घरच्या सदस्यासारखं प्रेम बैलावर. बैलाचा 10वा का घालणारे कास्तकार आहे. बैलाचं गोड जेवण काय नाही, थोडस आहे ते. झालं समजा, तुम्ही इकडे येईपर्यंत गेला बस. अनावृष्टी, अतिवृष्टी, अजून पाथर्डी, शेवगाव साहेब जाऊन पहा परिस्थिती. टँकर चालू आहे. इकडे थोडंसं हिरवं दिसतंय डोळ्याला, तिकडे काही नाही. नाही हिरवं तरी दिसतं निदान, तिकडे अजिबात नाही. तिकडे माणसं मरायला लागली.
याला शास्त्रात अनावृष्टी अतिवृष्टी, अजिबात न होणे आणि भरपूर होणे असं म्हणतात. असं सांगते की त्याची रेंज कमी झालेली आहे. कशामुळे झाली हे अजून विज्ञानाचा तपास चालू आहे. पूर्वी 200 किलोमीटर पर्यंत रेंज असायची. मेघातून पाऊस पडायचा तो 200 किलोमीटर प्रदेशामध्ये एक. आता 10 किलोमीटरवर आलं असं त्यांचं म्हणणं आहे. 10 किलोमीटरवर फक्त पारोळ्यापासून 10 किलोमीटर पाऊस पडतो, बंगल्यावर थेंब नाही. त्याची रेंज कमी झाली. कमी होऊ द्या पण अजिबात संपू नये एवढंच. झाली रेंज गेली, त्याची रेंज गेली. बैलाचा दहावा घालणारी, गोड जेवण बैलाचं घालणारी माणसं, एवढं प्रेम. आणि ते म्हणतं बैल जंगली प्राणी आहे. ते दिल्लीहून आली सून, गडी धापा टाकतच आला. त्यानं बैल बांधली गोठ्यामध्ये. मालकीन बाई, माझं पोर आजारी आहे, घरून मोबाईल आला. मालकीनचा, बैल पाणी पाजायचे. मी पाजून घेईल बाबा रे, जा, लेकराची काळजी घे. चांगली सज्जन होती ती माऊली. हा गेला निघून आणि सुनला सांगितलं, जाग 2 बादल्या भरून त्या बैल पाणी पाज. सून आली, दिल्लीहून आली होती. 2 बादल्या भरल्या, 2 बैलाच्या पुढे नेऊन ठेवल्या. 10 मिनिट झाले तरी बैलही पाणी पेईना आणि सूनही येईना. मग 12:15ला सासू आली गोठ्यात. कितीक वेळ लागतो बैल पाणी पाजायला? पाणीच पेच नाही सासूबाई. आणि मग सासूचं लक्ष गेलं, अहो पाणी कशी पिईल का? मुसकी तशीच. हे मुसकी आहे का सासूबाई? मग मला वाटलं गाळण्यास लावल्या पाणी चांगलं प्यावं म्हणून. त्यांच्या हातात कायदे आमच्या बैलाचे. अरे पण हाडाचा शेतकरी. श्रावण महिना आहे, नागपंचमीचा दिवस. मारवाडी समाजात एक सेठ जे आले, हे 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट, याला लागणारं खत देतो, फक्त विनंती आहे आजच्या आज पेरणी करा. म्हणजे श्रावणा नागपंचमीला गव्हाची पेरणी तुम्ही पेरला होता का? नाही. मग आम्ही विकला. तुमच्या पिढ्या विकता विकता गेल्या सेठजी, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना मेल्या. श्रावणात कुठं गहू पेरतात का? वापस न्या, दिवाळी होऊ द्या, डबल भावात विकत घेऊन पेरील का? आता सीझन नाही. तसं कृतयुग हे ध्यानाचं सीझन, त्रेतायुग यज्ञाचं सीझन, द्वापारयुग परिचर्येचं सीझन आणि कलियुग हे हरिनामाचं सीझन. म्हणून आमचे वंशी हरी कीर्तन. कलियुगा माझी करावे, बस बस वाटल तेवढं तुम्हालाच पाठ आहे, याच्यावर समजायचं. आणिक नेनेबा साधन, आमचा विषय हरी कीर्तन किंवा आमचे वंशी हरी कीर्तन. आणि ते सतत नाम कीर्तन, नाम संकीर्तन हे टिकण्यासाठी संत संगती निरंतर, संत संगती निरंतर, संताची संगती. आता याच्यावर पुन्हा कीर्तन होईल. संत संगती सदा मदते तयाची संगती वगैरे वगैरे. का? ही सगळी संगतीवर अवलंबून आहे. संगत करना बडवणकी, बढ़त बढ़त बढ़ जाए, गज के माथा आजा बैठे, मन माने सो फल खाए. साध आहे. शेळीची हत्तीनीची संगती झाली. दोघेही हायवेला फिरायला निघाल्या. ही तुरु तुरु चालायची आणि ती डोलत. मैत्री आहे. काग पायी चालतेस, काय करू? बैसना पाठीवर. तू 12 फुटाची, मी कशी काय बसणार पाठीवर? अगं ये, मी घेते. आता मैत्री नाही, शेळी मैत्री नाही हत्तीनीची. सोंडेनं उचललं आणि शेळीला पाठीवर उभं केलं हत्तीनीनं आणि मग निघाल्या दोघी. काय झालं? 4च फूट उंचीच्या झाडाचा पाला खाणारी शेळी एवढी मोठी झाली आमदार साहेब, 15 फूट उंचीच्या झाडाचा शेंडा कातरायला लागली. याला म्हणतात संगती. संगत करना बडवणकी, अरे बढ़त बढ़त बढ़ जाए, गज के माथा आजा बैठे, मन माने सो फल खाए. म्हणून संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछ करले. संत संगती ते नाम चिंतन सतत टिकण्यासाठी दरवर्षी ही संत संगती आहे 8 दिवसाची. विसर पडू नये. काला झाल्यावर हे पुन्हा टिकावं म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा 8 दिवस हे परंपरा घालून दिलेली. दरवर्षी
बस संत संगती निरंतर. संताच्या संगतीत प्राप्त होतं काय? प्रेम धन हे भांडार. प्रेमाला धन म्हटलेलं आहे. आणि प्रेम हे सांगण्याची वस्तू नाही. प्रेम नाही सांगता बोलता धाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. नाहीतर काही नाटकं करतात. तुमच्यावर माझं एवढं प्रेम आहे, माझं एवढं प्रेम आहे, माझं एवढं प्रेम आहे, मुंडकं तोडून देईल. ते गुटख्याची पुडी खाण्यासाठी आलेलं आहे. मुंडकं बिंडकं काही देत नाही, एवढं लक्षात. ही सांगण्याची वस्तू नाही. अनुभव चित्ता चित्त जाणं. आणि हा नियम आहे. जे पेरलं ना ते उगवतं. हरभरा पेरा, हरभरा उगवतो. गहू पेरा, गहू उगवतो. तसं तुम्ही समाजाला शिव्या घाला, समाज शिव्या देतो. तुम्ही समाजावर प्रेम करा, समाज तुमच्यावर प्रेम करतो. 274 वर्ष झाले शंकर स्वामीनं समाजावर केलेलं प्रेम, अजूनही समाजाचं तेवढंच शंकर स्वामीवर प्रेम. संताच्या याच्या पुढे जगात कोणती श्रीमंती नाही. सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे प्रेम. आणि ते संतांच्या संगतीत मिळतं. प्रेम धन हे भांडार. नारायण महाराज म्हणतात, संताची संगती, केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, तुळशीचं तीर्थ आणि हरीचं कीर्तन हे आमच्या. पण अशी अडचण आली, बाळू अरे उद्या जावं लागतं बाबा, आता 4-8 दिवस मी येणार नाही, पण ते देवाऱ्यातल्या देवाची पूजा. कधीच काम नाही सांगितलं पप्पा तुम्ही. आता आयुष्यात पहिल्यांदा सांगितलं मी व्यवस्थित पूजा करील पप्पा गेलं. बाळू सकाळचे 9 वाजले तरी झोपूनच होता. या बापाला वचन दिलं पूजा करील देवाची म्हणून, आंघोळ कर पूजा. बाळूनं 9:30ला पूजा सुरू केली तर बाळूचे 12 वाजले. म्हणजे 12 पूजा करता करता एवढे देव होते, एवढे देव. बाळूनं विचार केला, असं जर दररोज 3 तास पूजेत गेले तर बाकी मित्रांना भेटणे खेळणे वगैरे कधी करायचं. म्हणून बाळूनं युक्ती काढली. अशा वेळेला युक्ती सुचत असते नाही का. तुम्ही ऐकलेलं आहे, शालिग्रामचे काळे देव होते. काळे देव गुरुजीचे शिष्य होते. ते गुरुजी 3 वेळा संध्या करायचे, पूजा करायचे त्या काळ्या देवाची पूजा. एक दिवस शिष्याच्या हातून देव हरवला. आमदार साहेब, शिष्य घाबरला, आता पूजेला बसतील गुरुजी. देव कमी दिसल्यावर रागावतो म्हणून शिष्यानं डोकं चालवलं आणि टपोर तेवढ्याच आकाराचं जांभळ आणून ठेवलं देवात. गुरुजी पूजेला बसले, सगळे देव धुतले, नवीनही धुतला, लाईनला लावले. त्यांची सवय होती रोज मोजून काढायचे. नवीन देवाच्या उपस्थितीनं पहिल्याची अनुपस्थिती जाणवली नाही गुरुजीला. जेव्हा चंदन लावायचा कार्यक्रम सुरू झाला, नवीन देवाला चंदन लावल्याबरोबर नवीन देवाचा नेहरू फाटला. तर ते टरकल निघलं, जांभळ होत ते आत लाल दिसलं. शिष्या इकडे, काय झालं देवाला? त्याच्यात देवाचाही दोष नाही ना आमचाही दोष नाही. गुरुजी तुम्हाला काही उद्योग आहे का नाही? घडी घडी चंदन, घडी घडी पाणी, गडगया स्वामी तो हम क्या जाणे. एखाद्या म्हाताऱ्या देवाला गारठ सहन झालं नसेल, तुम्ही 3-3 वेळा धुता वगैरे. तसं बाळूनं डोकं चालवलं. रोज एक देव धुत बसल्यापेक्षा आपल्या वाड्यात आड आहे म्हणला. सगळे देव टोपल्यात टाकायचे, आतून कडी लावायची, टोपलं खालीवर खालीवर खालीवर. पंजोबापासून कधी देव फिरायला गेले नाही शिवूर बंगल्याला, त्यांना पोहता येईल व्यवस्थित, सगळा आनंद होईल म्हणून बाळूनं टोपलं बुडवलं. 2-3 वेळा खालीवर खालीवर टोपलं बाहेर काढलं. देव मोजून ठेवले तर एक देव कमी. धक्का बसला की हा देव माझ्या कालच्या घाई गर्दीच्या पूजेला वैतागून यानं आत्महत्या केलेली दिसते. बाळूला आनंद झाला, देवा मी तुझा आभारी आहे आत्महत्या केल्याबद्दल. का? आमचा बाप घरातलं कोणी मेलं तर पूजा करत नाही, सुतक पडलंय म्हणतंय. आता देवातला देव मेल्यामुळे बाकीच्या देवाला सुतक आहे. नमस्कार, आता पूजा बंद केली बाळूनं. जवळजवळ 10 दिवस. 10 दिवसांनी वडील आले. आता पारमार्थिक असल्यामुळे आल्या आल्या विचारलं, बाळू
देवाची पूजा व्यवस्थित चालू आहे ना? अजून 4 दिवस करू नका पप्पा. पप्पानं हिशोब केला 10 आणि 4 14 होतात. 14वी होईपर्यंत करत नसतात पूजा. काय घरातलं तर सगळे, अरे म्हातारी तर चांगली होती रे, ते काय बसली तंबाखू खात. म्हातारही चांगलं होतं, ते तिथं बसलं वट्यावर. अरे का मेलं कोण? देवच मेला पप्पा. अशी जर परंपरा चालवणारा बापा असेल तर परंपरा बापाची चालत नाही. नारायण महाराज म्हणतात आमची ही 8वी पिढी. मी सुरुवातीला सांगून गेलो, मूळ पुरुष आमचे यदुसेठ. यदुसेठचे पुत्र हरिसेठ, हरिसेठचे पुत्र गोविंद सेठ, गोविंद सेठचे चिरंजीव गोपाळ सेठ, गोपाळ शेठचे चिरंजीव नरहर सेठ, नरहर सेठचे चिरंजीव दामासेठ, दामासेठचे पुत्र नामासेठ आणि त्यांचा पुत्र नारासेठ. म्हणून मने नामयाचा नारा आमुची ऐसी परंपरा आमचे वंशी हरी कीर्तन. मी काय आता बरोबर झालं, उशीर झाल्यामुळे अर्धा तास पुढे घेतला. ते चाल वगैरे ज्ञानेश्वर माऊलीचं भजन, हे तुमचं कार्य तुम्हाला माहिती नाही. पण आमच्या संत वाङ्मयामध्ये पत्रकाराला संत म्हटलेलं आहे, तर लक्षात घ्या. चंदन तरु हरी संत समीरा असा रामायणात उल्लेख आहे. चंदन तरु हरी म्हणजे भगवान हे चंदनाचं झाड आहे. चंदन सुगंधी आहे, पण चंदनाचा सुगंध पसरवायचं काम वाऱ्याचं आहे. म्हणून पत्रकार मंडळी वारा आहे. आपला हा शंकर स्वामीजीचा कार्यक्रम चंदन आहे. या चंदनासारख्या कार्यक्रमाचा सुगंध अख्ख्या मराठवाड्यात पसरवणारी ही मंडळी पत्रकार मंडळी. आणि एकदा आपण या ठिकाणी तो कार्यक्रम म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं त्यांना वाटेल. एकदा या ठिकाणी हा प्रकाशनाचा सोहळा करू. मान्यवर येते तर पेपरला द्यायचे आहे उद्या फोटो. या 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 काय मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.